नीटची परीक्षा 21 तारखेस पार पडली. या वर्षीच्या आधीच्या परीक्षेपेक्षा या परीक्षेची काठिण्य पातळी जास्त होती. फिजिक्सची काठिण्य पातळी ही खूपच जास्त होती, म्हणजे JEEच्या लेवलची होती. साधारणपणे केमिस्ट्री ही तुलनात्मकदृष्ट्या बऱ्यापैकी अवघड होतं. आता या वर्षीची जी आधीची परीक्षा होती ती त्या मानानं सोपी होती. सर्वसाधारणपणे नीट केंद्रावरील परिस्थिती पाहिली असता एक गोष्ट निदर्शनास येते की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा ओढा हा MBBS करण्याकडे असतो. भारतामध्ये MBBSचा कट ऑफ सगळ्यात जास्त लागतो आणि ज्यांना गव्हर्मेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत नाही अशा विद्यार्थ्यांना जवळजवळ MBBS कोर्ससाठी 1 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात, जे सर्वसामान्य भारतीयाच्या आवाक्याच्या बाहेरची गोष्ट आहे. विशेष म्हणजे अक्षरशः या परीक्षा केंद्रांच्या भोवती एज्युकेशनल कन्सल्टंटचा गराडा पडलेला असतो. MBBS इन रशिया, उझबेकिस्तान, किर्गिझिस्तान, तसंच जॉर्जिया, नेपाळ आणि व्हिएतनाम अशा देशांच्यामध्ये MBBS करण्यासाठी ॲडमिशन करण्यासाठी एजन्सीज कार्य करत असतात. त्यांची खूप मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी या केंद्रांच्या बाहेर असते. आता या सर्व देशामध्ये सरासरी 40 लाख रुपयामध्ये MBBS होतं. भारतात मात्र 1 कोटी रुपये मोजावे लागतात. गंमत अशी आहे की भारताचं जे काही मूळ शास्त्र आहे आयुर्वेद, त्यामधील जी डिग्री आहे BAMS, यांना MBBS नंतर प्राधान्य मिळतं असं सर्वसाधारण चित्र आहे. BAMS हे दुय्यम दर्जाचं काही लोक मानतात, परंतु आपल्याला माहीत असावं की गेल्या 2500 वर्षापासून किंवा त्याहून आधीपासून हे शास्त्र भारताचं भूषण आहे. नुकताच एडिनबर्ग UK येथील रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सर्जन्स या कॉलेजमध्ये महर्षी सुश्रुत यांचा 90 किलोचा ब्रांजचा पुतळा बसवण्यात आला. महर्षी सुश्रुतांनी लिहिलेल्या सुश्रुत संहिता या शास्त्रास जगन्मान्यता आहे. अनेक शास्त्रांचा उगम मूळ भारतीय शास्त्रांच्यापासून झालेला आहे. जसं की वैशविका सूत्र हे जे शास्त्र आहे भारतीय शास्त्र, त्याच्यावरच आधारित न्यूटननं प्रिन्सिपल मॅथमॅटिका हे शास्त्र लिहिलेलं आहे. न्यूटनला मात्र जगन्मान्यता मिळाली आणि मूळ भारतीय शास्त्र तेवढं प्रसिद्ध झालं नाही. तसंच जैन शास्त्रज्ञांनी, जैन गणितज्ञांनी जैन शास्त्रामध्ये इन्फिनिटी ही 5 प्रकारची सांगितली गेलेली आहे. 5 स्वरूप आहेत इन्फिनिटीचं. खूप विस्तृतपणे इन्फिनिटी सांगितलेलं आहे. काही जैन गणितज्ञांचं जगभरच्या गणितज्ञांनी किंवा यांनी मान्य केलेलं आहे. अशी जी शास्त्र आहे जुनी, त्याच्यावर आधारित फारसे कोर्सेस भारतात उपलब्ध नाहीत आणि जो कोर्स उपलब्ध आहे BAMS, या कोर्सकडं मात्र विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं साफ दुर्लक्ष केल्यासारखं वाटतं आणि त्याला समाज मान्यता MBBS इतकी मिळालेली नाही, हे दुर्दैव. एकीकडे परदेशात सुश्रुत संहिता आणि इतर योगाभ्यास वगैरे केला जातो आणि दुसरीकडे आपण पाश्चात्य लोकांचं अनुकरण करतो. कदाचित माझी माहिती किंवा ज्ञान कमी असेल, मला हे कळत नाही की जर
रशिया, किर्गिझिस्तान आणि उझबेकिस्तान, जॉर्जिया अशा देशांच्यामध्ये जर 40 लाखाच्या आतमध्ये जर MBBS होत असेल तर त्याहून दुपटीनं खर्च भारतात का येत असावा? जास्तीत जास्त कॉलेजना मान्यता देऊन लोकसंख्येच्या प्रमाणात कॉलेजांची निर्मिती करणं हे गरजेचं आहे. तसंच विद्यार्थ्यांनीही अनेक जी इतर शास्त्र आहेत, मग होमिओपॅथ असेल किंवा युनानी असेल किंवा आयुर्वेद असेल, त्याचा जरूर विचार करायला हवा आणि त्याचा विकास किंवा त्यात जास्त काही संशोधन करता येतं का याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करायला हवा. सर्वजण MBBSच्या रॅट रेसमध्ये पळताना दिसत आहेत. नक्की MBBSचं भविष्य काय आहे हे आज सांगणं कठीण आहे. काही वर्षापूर्वी IT क्षेत्रात जाण्यासाठी लोक धडपडत होती. तसं MBBSचं होऊ शकतं. BAMSला चांगले दिवस येऊ शकतात असं मला तरी वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे सगळीकडे जे पेव फुटलेलं आहे ज्या क्लासेसचं आणि खाजगी संस्थांचं, जिथं नीटचे विद्यार्थी घडवले जातात किंवा JEEचे विद्यार्थी घडवले जातात. खरं पाहता मी मागच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे की खूप माहिती नीट, IIT, JEEचे ज्या परीक्षा आहेत यांना लागणारी खूप माहिती आणि बऱ्यापैकी व्हिडिओ चॅनल्स, बऱ्यापैकी मार्गदर्शन, तसंच सरकारचे एज्युकेशनल चॅनेल्स, खूप जास्त माहिती ही आज समाज माध्यमांच्यावर, ॲप्सवर, वेबसाईटवर उपलब्ध आहे. स्वयंअध्ययनाला महत्त्व म्हणावं तसं दिलं जात नाही. प्रचंड प्रमाणात फी देऊन कोर्सेस करण्याचं फॅड समाजात आलेलं आहे. आपलं मत काय जरूर नोंदवा. नीटबद्दलही आपलं मत काय? नीटच्या परीक्षा एकदाच घेणं योग्य आहे का? ऑफलाईन घेणं योग्य आहे का? ह्या गोष्टीचा विचार व्हावा. कारण काही व्हिडिओ असे समोर आलेले आहेत की 1 मिनिट उशीर झाला, गुगल मॅपमुळे असेल, वाहतुकीच्या समस्येमुळे असेल, तरीही तो विद्यार्थी परीक्षेस मुकतो. त्याचे 4 वर्षाचे परिश्रम, ॲक्च्युली बरेच जण 9वीपासून पाठपुरावा करत असतात किंवा 9वीपासून अभ्यासाला 4-4, 5-5, 6-6, 10-10 तास लावलेले असतात. त्यांचं नुकसान 1 मिनिटामुळं झालेलं यावर्षी निदर्शनाला आलेलं आहे. त्यावरही उपाययोजना व्हाव्यात असं वाटतं.